नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आजच्या दिवसाची सुरुवात रोजच्यापेक्षा जरा लवकरच झाली. सकाळी आंघोळ वगैरे आवरून सूर्यदेवतांना जल अर्पण केलं, कारण आज मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतांना जल अर्पण करतात. त्याच्यानंतर अंगणातली फुलं वगैरे तोडून आणून छान अशी देवपूजा केली. बघा किती सुंदर आणि छान प्रसन्न वातावरण सकाळ सकाळी देवपूजा केल्यानंतर होतं. त्यानंतर रांगोळी वगैरे काढली, तुळशीची पूजा केली, तुळशीला फूल वगैरे वाहिलं आणि छान अशी स्वयंपाकाच्या पुरणपोळीची तयारी करण्यासाठी मी आत गेले. ही रांगोळी बघा, उंबऱ्याजवळची पण रांगोळी कशी आहे. तुम्हाला रांगोळी आवडली का ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी मी अगोदर गॅस शेगडीची पूजा करून घेतली. हळदी कुंकू व्हायला आणि स्वस्तिक काढलं, कारण आपल्याला ज्या ज्या वस्तू उपयोगाच्या असतात त्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते आणि आपण ऊर्जेचीच उपासना करतो, शक्तीचीच उपासना करत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं एक आभार मानायचं किंवा त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायचं, हे एक आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळं पूजा वगैरे करून नंतर मी डाळ शिजवण्यासाठी पाणी ठेवलं. नंतर मी एक अर्धा पाऊण तास कोमट पाण्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजायला ठेवली होती. ती डाळ मी टाकली. अशी डाळ शिजवल्यानंतर पटकन शिजते. कुकरमध्ये शिजवायची काही गरज नाही. आणि भातसुद्धा मी पातेल्यातच ठेवला आहे. पातेल्यात भात शिजवत असताना त्याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं, लगेच शिजतो आणि चव पण छान लागते. कुकरमधल्या शिजवलेल्या डाळीची आणि पातेल्यात शिजवलेल्या डाळीची तुम्ही आमटी खाऊन बघा आणि फरक मला नंतर सांगा. भात वगैरे शिजून झाला, डाळ पण शिजत आली होती. नंतर दूध तापवायला ठेवलं आणि मग बाकीची पीठ वगैरे मळण्याची मी तयारी सुरू केली. याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. आता इथंच थांबते. पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद.